शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 30 जुलै. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 31 जुलै. तर या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस पडणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर अहिल्यानगरमध्ये सकाळी 7 वाजताच गुरुवारी 30 जुलैला आपण जर बघितलं तर अहिल्यानगर, शिरूर, त्याचबरोबर दौंड, कर्जत, बारामती, इंदापूर, जामखेड, पाथर्डी, बीड, पैठण, अंबड, जालना, परतूर, माजलगाव, केज हा संपूर्ण परिसर जर बघितला तर सकाळीच या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर माजलगाव, केज, परळी, लातूर, अहमदपूर, धाराशिवचा काही परिसर, उदगीर, त्याचबरोबर नांदेड, परभणी, जिंतूर, हिंगोली, चिखली, परतूर, जालना, भोकरदन, शेवगाव, बोदवड, खामगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर गुरुवारी 30 जुलैला या भागामध्ये पाऊस असणार आहे. अकोला, अकोट, वाशिम हा परिसर जर बघितला तर या भागात अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. पुसद, हिंगोली, उमरखेड, अरणी, त्याचबरोबर यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. चंद्रपूर, आसिफाबाद, सिरपूर, रामगुंडम या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर अमरावती, अरवी, मुलताई, अचलपूर, त्याचबरोबर धरणी, अकोट, त्याचबरोबर खामगाव, बुऱ्हाणपूर हा परिसर बघितला तर येथे देखील पाऊस असणार आहे. शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, बोदवड, चापोडा, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, शिरपूर, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव हा परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. आणि सकाळपासून या पावसाची सुरुवात होणार आहे. संध्याकाळी जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी आपण जर 30 जुलैला बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, परतूर, भोकरदन हा जर परिसर जर बघितला तर या भागात म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. चिखली, बोदवड या परिसरामध्ये, जळगावमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा अंदाज आहे. आपण जर बराचसा परिसर जर बघितला, इथे गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोलीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी, चिमूर, उमरेड, नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वरारा, त्याचबरोबर यवतमाळ, अमरावती, अरणी, पुसद या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. मेहकर, चिखली, परतूर, जालना, अंबड, जिंतूर, बीड, केज या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, त्याचबरोबर पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, बारामती, सातारा, त्याचबरोबर महाबळेश्वर, चिपळूण या भागात जर बघितलं तर जास्त पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस या भागात देखील होणार आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आपण जर गुरुवारी 30 जुलैला बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा पडणार आहे. आपण जर शुक्रवारी 31 जुलैला बघितलं तर 31 जुलैला देखील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला इथे जाणवत आहे. आपण जर महाबळेश्वर, चिपळूण, वाई, भोर, महाड, माणगाव, मंडणगड, दापोली, दाभोळ, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली हा परिसर बघितला तर येथे देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस होईल. महाबळेश्वरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल. तिथे थंड वातावरण असतं, त्यामुळे कायम तिथे आणि झाडांचं प्रमाण देखील महाबळेश्वरमध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे पाऊस हा कायम सुरूच असतो. महाबळेश्वर, महाड, त्याचबरोबर लवसा या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. त्याचबरोबर माणगाव, मंडणगड, त्याचबरोबर नागठाणे, पेण, लोणावळा, कर्जत, त्याचबरोबर कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर शहापूर, वडा, खंडाळा हा परिसर बघितला, त्र्यंबकेश्वर, घोटी, नाशिक या परिसरात देखील पाऊस हा काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर दिंडोरी, पेठ, त्याचबरोबर आपण जर नवपूर, नवसारी, वलसाड, वापी, सुरत,
नंदुरबार हा परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. साक्री, पिंपळनेर, नामपूर, त्याचबरोबर धुळे, त्याचबरोबर शिरपूर, अंबळनेर, त्याचबरोबर पारोला, त्याचबरोबर आपण जर चापडो, बलवाडी, त्याचबरोबर यवल, पल, भुसावळ, जळगाव, रावेर, बुऱ्हाणपूर, नेपनगर हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा शुक्रवारी 31 जुलैला होणार आहे. आपण जर खामगाव परिसर जर बघितला तर खामगावमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. खामगाव, बोदवड, त्याचबरोबर शेवगाव, जळगाव, चापोडा, अंबळनेर, चाळीसगाव, भोकरदन, जालना, त्याचबरोबर आपण जर अंबड परिसर बघितला, अंबड, परतूर, चिखली, तर हा जर परिसर बघितला तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा त्या भागात देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शुक्रवारी आपण जर बघितलं 31 जुलैला बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. आपण इथे जर बघितलं अमरावती, यवतमाळ, वाशिम हा परिसर बघूया आपण. इथे आपल्याला काही बदल जाणवतोय का? पण इथे काही जास्त बदल काही आपल्याला जाणवत नाही. फक्त ढगाळ वातावरण या परिसरात दिसत आहे. नागपूर, भंडारा, त्याचबरोबर हिंगणघाट, चंद्रपूर, आदिलाबाद, त्याचबरोबर आदिलाबाद, निजामाबाद या परिसरामध्ये. आता खाली आपण सोलापूर, विजयपूर, त्याचबरोबर कोल्हापूर हा परिसर बघूया. येथे पावसाची काय परिस्थिती आहे. आपण जर ईश्वरपूर, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, सोलापूर हा जर परिसर बघितला, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, त्याचबरोबर विजयपूर, सांगोला या परिसरात फक्त ढगाळ वातावरण आहे. पंढरपूर, अकलूज, इंदापूर, त्याचबरोबर बारामती, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. इकडे दौंड, कर्जत, बारामती, इंदापूर, शिरूर, अहिल्यानगर परिसर हा जर परिसर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये सकाळी काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. अहिल्यानगर, पाथर्डी, जामखेड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, शेवगाव, जळगाव, बोदवड, अंबळनेर, धुळे, त्याचबरोबर मालेगाव, साक्री, सटाणा, नंदुरबार, शिरपूर, त्याचबरोबर चापोडा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर शुक्रवारी 31 जुलैला सकाळी 7 वाजता या भागांमध्ये जोरदार पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सरासरी अंदाज जर बघितला तर 30 जुलै आणि 31 जुलै हे 2 दिवस जर बघितले तर बऱ्याचशा भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. काही भागात कमी प्रमाणात आहे. नाशिकमध्ये देखील चांगल्या प्रमाणात शुक्रवारी 31 जुलैला नाशिक परिसरात दिंडोरीमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. नाशिक, निफाड, सिन्नर, घोटी, अकोले, चांदवड या भागात देखील चांगला पाऊस आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.